हे जेन अल्फा मुलं जे की मार्वेलस कॅप्टन अमेरिकाच्या दुनियेमध्ये जेव्हा बॉर्डरसारखे पिक्चरची गाणे बघतात ना, तेव्हा आहे ना कभी खुशी कभी गममधल्या आहे ना काजोलची आठवण येते. मेरा बेटा इतकं इमोशन्स वाटतात. ठीक आहे, चला तर जय श्रीराम मैत्रिणींनो. तर स्वागत आहे तुमचं असलेशाच्या मिनी व्लॉगमध्ये. आज मी करणार आहे वटाणा बटाटा भात आणि बटाटे मी सोबत उकडणार आहे. सगळं मी एक साथ करणार आहे. त्या पहिले मी वटाणा बटाटा धुवून घेतला. वटाण्याचा जमाना आहे, खाऊन घ्या. त्या दिवशी केला पनीर वटाणा, आज करते वटाणा बटाटा, उद्या काय अजून वेगळं. तर मी वटाणा बटाटा खात नाही म्हणून त्याला बटाट्याची चटणी करायची होती, म्हणून मी तिथेच कुकरच्या बाजूला बटाटे उकडायला टाकले. त्यानंतर मी इथे पीठ घेतलं, त्याच्यामध्ये चपात्याला लागतं त्यापेक्षा जास्तीचं मीठ टाकलं आणि तेल टाकलं, मस्त मिक्स करून घेतलं आणि त्याचा घट्ट असं गोळा बनवून घेणार आहे. असाच गोळा आपल्याला पुऱ्यांसाठी करायचा आहे, तेव्हा त्या पुऱ्या तेल ओढत नाही आणि मस्त टम्म फुगलेल्या होतात. त्यानंतर इथं मी तेलाची पिशवी फोडली होती, तर त्याच्यामध्ये एक आपलं जुगाड असतं नाही का बायकांचा, वाचवण्यासाठी, वाया नको जायला म्हणून, तर मी त्याच्यामध्ये हे करून ठेवलं. नंतर इथं मी ओलं खोबरं, जितकं ओलं खोबरं तितकं सुकं खोबरं, कांदा, लाल टोमॅटो आणि तीळ घेतलेले आहेत भाजलेले. अशा प्रकारे जर आपण भाजी केली ना, तर डायरेक्ट आपण ते हॉटेलवर जेवतो ना, असं पुरी भाजी वगैरे खातो ना, त्या टाईपची भाजी होती. विश्वास ठेवा माझ्यावर आणि ह्या प्रकारे भाजी करून बघा तुम्ही. मग इथे मी तेल घेतलं, जिरे टाकले, कढीपत्ता टाकला, आलं लसूणची पेस्ट टाकली आणि मस्त तळून घेतलं. त्यामध्ये नंतर हा बारीक पेस्ट केलेला मसाला टाकला. नंतर इथे मी ना तिखा लाल टाकला, ज्याने कलर येतो, आणि घरातला लाल मसाला टाकला, थोडंसं धना पावडर टाकलेलं आहे, आणि नंतर जे काही उकडलेलं होतं ना ते सगळं टाकलं त्याच्यामध्ये. आणि तुम्ही आत्ताच कलर बघा, मी इथं कोणताही फिल्टर वापरलेलं नाही आहे. त्यानंतर मी 1 चमचा गोडा मसाला, 1 चमचा गरम मसाला ह्यामध्ये टाकला. नंतर परत व्यवस्थित उकळवून घेतली भाजी, आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला याच्यात कसुरी मेथी हातावर थोडीशी रब करून टाकायची, जेणेकरून त्याचा फ्लेवर उतरतो आणि भाजीचा वास खूप भारी येत होता. त्यानंतर मस्तपैकी मी गरम पुऱ्या करून घेतल्या, जोपर्यंत भाजी उकळत नाही तोपर्यंत. आणि असा आजचा मेनू तयार झालेला होता. आणि ह्यानंतर मी बटाट्याची चटणीसुद्धा करून घेतली. पुरी बघा अशी कुरकुरीत पुरी झालेली आहे, तेल अजिबात पुरीनी ओढलेलं नाही आहे. कसं वाटलं?